आम्हा जमीनमाने या झोपडीत माझ्या, येता तरी सुखे या, जाता तरी सुखे जा, कोणावरी न बोझा या झोपडीत माझ्या. फार सुंदर कविता होती. संत तुकडोजी बाबांची कविता म्हणून ते भजन आहे त्यांचं. माझी झोपडी अशी सुंदर आहे म्हटले आणि पवित्र आहे, मला कोणाचा त्रास नाही, मी कोणाला त्रास देत नाही, समृद्ध अशी त्या सुतप राजाच्या राज्यामधली ती झोपडी पावन झाली, पवित्र झाली. त्या झोपडीमध्ये दोन तपस्वी आहेत ज्यांनी 12 वर्षाचं तप केलेलं आहे. आणि म्हणून भगवंतानं त्यांना सांगितलं की द्वापारीच्या 4थ्या चरणामध्ये मी तुमच्या पोटी तुम्हाला पुन्हा जन्म घ्यावा लागणार आणि मग त्यावेळेस मी तुमच्या पोटी अवतार घेईन. लक्षात, भगवंत आपल्या पोटी यावा आपल्याला असं जर वाटत असेल, लक्षात घ्या, भगवंत आपल्या पोटी यावा असं जर वाटत असेल तर त्यासाठी आपल्याला कारागृहात जाण्याची तयारी ठेवावी लागते. कबूल आहे का? जेलमध्ये वसुदेव देवकीला जेलमध्ये जावं लागलं, आहे का तयारी आपली? नाही. आपल्याला वाटतं शिवाजी जन्माला आला पाहिजे, पण कुठे? शेजारच्या घरी, आपल्या घरी. देशाचं रक्षण करण्यासाठी आपल्या गावातला पुत्र जरूर जावा मिलिटरीमध्ये, पण आपला नाही. गोळ्या येते तिकडून पाकिस्तानातून, एकुलतं एक आहे मा, आणि शेजारनी सगळ्याला मा काय बाई आहे धियाची, आणि एकुलतं एक पोरग पाठवलं मा तिकडं. कौतुक त्याच नाही का, दुसऱ्याच्या लेकराचं कौतुक करतो. पण मला एक सांगा, आपलं एखादं पाठवलं तर काय बिघडणार नाही? कठीण काम झालं. बाबा बाबा लोकच भेटत नाही, तो दशकरा घ्यायला सुद्धा कोणी भेटत नाही, पारणाला भेटत नाही. काय करा तुम्ही लोक, लेकरच देत नाही. खरी गोष्ट आहे ना, खोटी एक मला सांगा तुम्ही. जयपूर मधून किती जणांनी संन्यास घेतलेला आहे तरुणपैकी? मथुराई, अजून कोणते आपले ते बाबा काय, ऋषिराज बाबा, आणि तिसरे आमचे कापूस तर्डेकर दादा, काय त्याचं नाव होतं? शिवराज दा, आहे की नाही? अजून मला वाटते रामेश्वर बाबा, आणि तिसरे ते काय उदय दादा. बस एवढेच. तेही खूप म्हणजे मोठ्या मुश्किलनं आले, आहे की नाही? बाकीचे अहो अशी रांग लागायला पाहिजे. तुम्हाला सांगतो, प्रत्येकाने म्हणायला पाहिजे माझं लेकरू घ्या बाबा, माझं लेकरू घ्या. मला सांगा, आपल्या धर्माचं रक्षण करण कोण? पाकिस्तानातून आणायचे का बाबा लोक? अवघड. पारायण आपल्या घरचं, बाबा कुठले? परमडचे, बदनापूरचे, संभाजीनगरचे, जालन्याचे, आपल्या गावातलेच करा ना. नाही अवघड आहे की नाही? विचार करा, फार महत्वाची गोष्ट आहे. अरे ठीक आहे, तुम्ही द्या तर खरी, तुमचं काम तर तुम्ही करा. तो संन्यास घेऊ नाही तर न घेऊ. आश्रमात गेल्यानंतर, तिथे राहिल्यानंतर तो महिना राहील, 2 महिने राहील, वर्ष राहील, 2 वर्ष राहील, पण आश्रमामध्ये श्रीमद भगवद्गीता शिकेल, सूत्रपाठ शिकेल. तिकून वापस आल्यानंतर उत्तम वासनिक बनेल, मद्यपान तर करणार नाही ना, आहे की नाही? पण आम्हाला देव वाटत नाही. माय कसं देव वाटतं बाई, एवढं साजरं लेकरू. अवघड आहे. जी माऊली आपल्या पोटचा गोळा तिथे पाठवते बॉर्डरवरती, नाही तिला काय वाटत असेल? तिला काय, तिच्या मनाचा विचार करा ना. वेडी आहे का ती? अरे ती शूरवीर आहे. जिजामातेला एकच पुत्र, पण जिजामातेने आपला पुत्र स्वराज्यासाठी वाहून दिला. म्हणून आज आपण जिवंत आहोत. आलं का लक्षात? नाही तर कवाच आपली सुनता झाली असती. एक छत्रपती शिवाजी महाराज जर नसते तर आपलं काहीच राहिलं नसतं. आणि ते दिवस काही फार दूर नाहीये. तुम्ही निवांत बसू नका. तुम्हाला धर्माची जर चाट नसेल, काळजी नसेल तर लक्षात घ्या, येत्या 25 वर्षामध्ये, 25 वर्ष फार नाही,
इथे हिंदूंचं राज्य राहणार नाही. हे माझं भविष्य आहे. खोटं बोलत नाही मी. कारण धर्माची कट्टरता आपल्यामध्ये नाहीच आहे. मायबाप, रस्त्यानं जर एखादा मुस्लिम चालला तर तो गाडी ड्रायव्हर असेल तर गाडी साईडला उभी करतो आणि 5 वाजले असेल तर 5 वाजताची ती नमाज तो गाडीतलं पटकर काढतो, सतरंजी काढतो, चटई काढतो, रोडच्या बाजूला शेतामध्ये जातो, तिथे आथरतो आणि तिथे तो नमाज पडतो. आपण मात्र असं करत नाही. वेळ झाल्यानंतर आपण आरती करत नाही, पूजा अवसर करत नाही. आपल्याला वेळाच ठरलेल्या नाहीयेत. आपल्या खूप मोठी शोकांतिका आहे. आपण आपल्या पंथाबद्दल, आपल्या धर्माबद्दल एवढे आपण कट्टर नाही आहोत. ती कट्टरता यासाठी म्हणतोय मी की तुम्ही आचरण आपलं आपलं कट्टरतेनं केलं पाहिजे. फार महत्वाची गोष्ट आहे. फार महत्वाची गोष्ट आहे. तिथे परवा दिवशी कार्यक्रमाच्या अगोदर तरुणांची मीटिंग झाली. बाया दुरून बघत होत्या कसे झापू राहिले बाबा पोरायला. बघितलं मी. पण लक्षात घ्या, त्यांना येत नाही ठीक आहे, तुम्हाला तरी येतं का? किती बायांना पूजा अवसर येतो? हात वर करा. पूजा अवसर 1 2 3 4 5 सकाळ संध्याकाळचा. संध्याकाळचा येतो. हा बरं. तिकडे मागे दिसून नाही राहिलं मला. हात वर करा. करा ना. खोटं खोटं. अरे किती सुंदर पूजा अवसर आहे. तुम्हाला सांगतो फार सुंदर आहे. सर्वज्ञ श्री चक्रधर प्रभू काही निरस होते का? नाही. संध्याकाळच्या पूजा अवसराचं वर्णन इतकं छान आहे, इतकी सुंदर कविता आहे ती. संध्या सुवेळ समयी परचक्र पाणी विजय करी अनुचरा समवेत सर्वा. गंगा तटी विरचितो स्थित आसनी जो भिक्षा सुभाक विविधा स्वीकरी परात्मा. काय वर्णन आहे. संध्या म्हणजे काय? आम्हाला संध्या माहित नाही. संध्या शब्दाचा अर्थ ब्राह्मणाला बरोबर माहिती. ते संध्या करतात. आलं का लक्षात? म्हणजे दिवस अर्धा पृथ्वीच्या पोटामध्ये आहे, अर्धा खाली, अर्धा वरी. ही वेळ जी आहे ना तिला संध्या म्हटलेलं आहे. खूप सुंदर वेळ आहे. मराठीमध्ये त्याला कातर वेळ म्हटले. काय म्हटले? कातर वेळ. हृदय जे आहे ना हे माणसाचं असं हळवं झालेलं असतं. हळवं झालेलं असतं हृदय. आणि म्हणून त्या वेळेला आपण दिवाबत्ती करून देवापाशी बसलं पाहिजे. कारण आपलं हृदय त्यावेळेला इतकं हळवं झालेलं असतं, नाजूक बनलेलं असतं. ती वेळच तशी असते. किती सौंदर्याचं वर्णन करतात पूजावसरकार. संध्या वेळ आहे, त्याच्यामध्ये नुसती वेळ नाही, सुवेळ म्हणजे चांगली वेळ. चांगली वेळ कशाला म्हणायचं? ज्या वेळेमध्ये वाईट काहीच नाही तिला चांगली वेळ म्हणायचं. आणि त्यावेळेला परचक्रपाणी, पर म्हणजे परब्रह्म परमेश्वर, चक्रपाणी म्हणजे सर्वज्ञ श्री चक्रधर प्रभू. विजय करी अनुचरा समवेत सर्वा. अनुचर म्हणजे भगवंताचे सेवक. सेवकांसोबत भगवंत विजय करतात म्हणजे जातात. कुठे जातात? गंगा तटी विरचितो, गंगेच्या काठावरती जातात. काय विलोभनीय दृश्य असेल. गंगेचं खळखळ वाहणारं पाणी आणि त्या पाण्याच्या काठावरती भगवंत तिथे बसतात, विराजमान होतात आणि भक्तिजन येतात आणि त्यांच्या झोळ्या असतात. ते त्या झोळ्या दृष्टपूत करतात असं वर्णन. वा, अत्यंत सुंदर वर्णन आहे. अत्यंत सुंदर वर्णन. आम्हाला माहितच नाही इतकं सुंदर वर्णन. अप्रतिम कविता आहे ती. अप्रतिम कविता आहे ती. पाठ झाली पाहिजे. त्याच्यात महावाक्य माया. हो, काय त्याच्यामध्ये महावाक्य. जय परम महंता जीव देहातिरिक्ता, जय हत भवदर्पा सच्चिदानंद रूपा. याच्यामध्ये महावाक्यातलं पहिलं सूत्र आलेलं आहे.
अरे फार जबरदस्त काव्य आहे, महावाक्य काव्यामध्ये टाकलेलं आहे पूजा अवसरकरांनी. आणि ते आम्ही जर पाठ केलं तर तुम्हाला सांगतो, स्मरण केल्याचं, भगवंताचं स्मरण केल्याचं गोमट लागतं. कळलं? महानुभाव म्हटलं की त्यांनी पूजा अवसराला चुकलंच नाही पाहिजे. पूजा अवसर पाठच पाहिजे, त्याचा पाठ करा. आता या निमित्तानं सकाळ संध्याकाळ पूजा अवसर होतो, या पूजा अवसराला गर्दी करा. लहान लेकरांनी पण या. 8 दिवस थोडंसं आपलं अभ्यास करू नका असं मी म्हणणार नाही, पण अभ्यास वेगळ्या वेळेत करा. आणि ही वेळ तुम्हाला श्रवण करण्यासाठी ठेवा, पारायण, चिंतन, मनन. कारण आजचे 2 दिवस तरी, आजचा दिवस गेला, 2 दिवस गेले, 5 दिवस शिल्लक तुमच्याकडे राहिलेले आहे. कारण आपलं वर्तन जर चांगलं असेल तर आपल्या पोटी पुत्र सुद्धा चांगले जन्माला येतील, कन्या सुद्धा चांगल्या जन्माला येतील. भगवान गोपाल कृष्ण ज्यांच्या पोटी जन्माला यायचेत ना, त्रेतायुगामध्ये, म्हणजे 8 लक्ष द्वापार जे आहे, 8 लक्ष वर्षाच्या युगाच्या अगोदरचं त्रेतायुग, त्या त्रेतायुगामध्ये त्यांचा जन्म झाला त्या माता पित्यांचा. आणि त्याचं फळ त्यांना द्वापाराच्या 4थ्या चरणामध्ये मिळालेलं आहे. तर आमच्या पोटी चांगलं बाळ जन्माला येण्यासाठी आम्हाला काय करावं लागेल नाही का? तर त्यासाठी आम्हाला प्रक्रिया कराव्या लागतील त्या पद्धतीच्या. लग्न झाल्यापासून, लग्न म्हणजे सोपं नाही हो माय बाप हो. आपल्याला असं वाटतं हे आय बाप पिछेचे आई आगे धके, असंच वाटतं नाही का? प्रपंच इतका सोपा आहे का? इतका सोपा नाही आहे. माझ्या एका अभंगामध्ये मी वर्णन केले आहे, न जाना प्रपंच तुम्ही नासिवंत, 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 न जाना प्रपंच तुम्ही नासिवंत. मानोनी निवांत बैसले ती, मानोनी निवांत बैसले ती, काळ तुम्हावरी घालो पाहे ओरी, काळ तुम्हावरी घालो पाहे ओरी, काळ तुम्हावरी घालो पाहे ओरी. जाना प्रपंच तुम्ही नासिवंत, म्हणून निवांत बैसली ती, काळ तुम्हावरी घालो पाहे उडी, त्याची परवडी आल्यावरी. प्रपंच कळतच नाही, सोपा नाही इतका. लक्षात घ्या, 16 संस्कार असतात. 16 संस्कार. आमचं लग्न होतं ना, तो एक संस्कारच आहे. हिंदुस्थानमध्ये अशी परवानगी नाही आहे स्त्री पुरुषांना एकत्रित येण्याची. ते पावित्र्य आमच्या देशाने राखलेलं आहे मायबाप. आणि म्हणून लग्नाच्या आधी कुठल्याही पुरुषाकडे किंवा कुठल्याही मुलाकडे मुलीने आकर्षित होता कामा नये. कुठल्याही मुलाने मुलीकडे आकर्षित होता कामा नये. कारण ते पावित्र्य आपण राखलं पाहिजे. फार महत्वाची गोष्ट आहे ती एनर्जी आहे. आलं का लक्षात? ती एनर्जी आपल्यामध्ये साठवून राहिली पाहिजे. कशासाठी? ज्याला तुम्हाला द्यायचं आहे, पतीला पत्नीला द्यायचंय, पत्नीला पतीला द्यायचंय, असं एक अमूल्य धन एकामेकाला द्यायचं आहे. मग ते जे द्यायचं आहे ना, तर तुम्ही अगोदर जर खर्च करून टाकलं तर मग आपल्या पतीला तुम्ही काय देणार, आपल्या पत्नीला काय देणार, नाही का? ही सगळ्यात महत्वाची गोष्ट आहे प्रपंचामधले. तुम्हाला अनुज्ञा आहे प्रपंच करण्याला, पण असं नाही आहे कुठेही कसंही काही. आता तर नवीनच निघालं माय बापू. पूर्वी आमच्याकडे पडदा असायचा नाही लग्नामध्ये. काय म्हणायचे त्याला? अंतरपाठ.
होतं ना? बरं किती वर असायचा तो? पोरानं पोरीकडे बघितलंच नाही पाहिजे नवरदेवानं इतकं. बरं त्याची तळमळ का बघतो? म्हणजे असं काही नाही, फक्त भोकणी आहे का काळी आहे का कशी आहे. कारण पूर्वी आई वडील बघून यायचे, पोरांना काही ती अभ्यास नव्हती. आता तर काय पोरच चालले. हरकत नाही, जमाना बदलला, बघावं. त्यांना प्रपंच करायचा आहे, माता पित्याला थोडंच करायचं आहे, हरकत नाही. काळाप्रमाणे बदललंही पाहिजे थोडंसं, ना नाही आमची, पण इतकंही बदलू नका की जेणे आमची संस्कृती धोक्यामध्ये येईल, आमचा धर्म धोक्यामध्ये येईल. इतकंही बदलू नका. मग ते अंतरपाठ असायचा की ते पावित्र्य असायचं, बघायचं सुद्धा नाही पत्नीकडे. काय गंमत असायची. आणि सगळे लोक ते अंतरपाठ धरलेले आहेत आणि ते अंतरपटा ते धरा, ते मंगाष्टकामध्ये सुंदर आलेलं आहे. दृष्टा दृष्ट वधूवराण करणे, म्हणजे एकामेकाची दृष्ट एकामेकावर नाही पडली पाहिजे म्हणले. कुर्यात सदा मंगलम. आहे की नाही? ऐकले ना तुम्ही मंगलाष्टक? लक्षपूर्वक नाही ऐकले का? आहे की नाही? असं का? ते धार्मिक विधी आहे, तो ती विधी पूर्ण झाला पाहिजे. आणि ते लग्न लागल्यानंतर, डोक्यावरती अक्षरा पडल्यानंतर, ब्राह्मणाच्या साक्षीने, थोरा मोठ्यांच्या आशीर्वादाने, साधू संतांच्या आशीर्वादाने, उपस्थितीने, सर्वांच्या नातेवाईक मंडळींच्या उपस्थितीने, पाहुणे भाऊकी सगळ्यांच्या उपस्थितीमध्ये त्यांचं ते लग्न समारंभ पार पडतो. हा पहिला विधी आहे. याच्यानंतर पती पत्नीचं जे मिलन होतं, तर त्या मिलनाच्या दिवसापर्यंत एक विधी असतात. किती दिवसानं होतं तुमच्याकडं? किती दिवस असतात? बोला पटपट, लाजायची गोष्ट नाही. धर्म येतो, हा कळला पाहिजे तो धर्म आम्हाला. हे कळत नाही म्हणून तर नुकसान व्हायला लागलं आमचं. समजत नाही आम्हाला ते. किती दिवसानं असतं पाणी ग्रहण? नाही, सुहागरात म्हणतात नाही का ज्याला. लग्न झाल्यानंतर कितव्या दिवशी असते ती? 16व्या दिवशी झाली पाहिजे. कितव्या दिवशी? 16व्या दिवशी. मग इतके दिवस काय करायचं? कुलदैवत आहे, आराध्य दैवत आहे, गुरु आहे, नाही का? त्याच्यानंतर साधू संत आहेत, मामा मामी मावशी आजोबा आजी, इकडचे आजोबा इकडची आजी, तिकडचे आजोबा तिकडची आजी, या सगळ्यांचा आशीर्वाद घ्यायचा आहे 15 दिवस पर्यंत. 15 दिवस पर्यंत सगळ्यांचा आशीर्वाद त्या जोडीने घ्यायचा असतो. आणि 16व्या दिवशी भगवंताला अभिषेक करायचा असतो. तिकडं काय करतात? सत्यनारायण मानभाव पंथामध्ये पारायण, दोघांनी जोडीनं बसायचंय, अक्षदा व्हायच्या आहेत, भगवंताचं नामचिंतन करायचं आहे. आणि नाम घेतलेले नसतील तर दोघांनीही पारायण होईपर्यंत हातामध्ये गाठी घेऊन नामस्मरण करायचं आहे. आमची गुरुची भेट एकदाच होती. कान फुकायच्या टायमाला बसले, फो असं म्हणलं की मेलं ते. पुन्हा काही गुरुही भेटत नाही, गुरुलाही वेळ नाही, चेलेलाही वेळ नाही. आमची एक म्हण आहे मराठीमध्ये, मार्गात बोलतात, कान फुके निघाले गुरु त्यांना मातीत नेऊन पुरवू. अवघड आहे ना. मला शिष्याचा जर समजा काळजीच घेतली नाही त्या गुरुने, काय चाललंय, कसं चाललंय, देवधर्म करतो का नाही का, प्रपंचात तुला अडचण येणार नाही, देवधर्म कर, तुला अजिबात अडचण येणार नाही, असं गुरुनं सांगितलं पाहिजे. माणूस गुरुचं ऐकत असतो. बापाचं ऐकत नाही, आईचं ऐकत नाही, सासऱ्याचं ऐकत नाही, सासूचं ऐकत नाही, भावाचं ऐकत नाही, पण गुरुचं मात्र ऐकतो. गुरु म्हणून आदर आहे. अजून श्री गुरु चरणी रमणे मन, श्री गुरु चरणी रमणे मन, श्री गुरु चरणी रमणे मन, श्री गुरु चरणी भज देव नका ए धोनी, भज देव नका ए धोनी, रमणे मन श्री
सहवास चरणाचा चरणी मन लागलं पाहिजे. गुरुचं ऐकतात हो लोक आणि म्हणून ती गोष्ट महत्वाची आहे. 16 दिवसानंतर तुमचं जर मिलन झालं तर त्याच्यामधून उत्पन्न होणारं जे बाळ आहे अत्यंत सात्विक जन्माला येणार आहे. आम्हाला असं नाही वाटत का आमची मुलं सात्विक असली पाहिजे, चांगली असली पाहिजे, सज्जन असले पाहिजे, धार्मिक असले पाहिजे. पूर्वीच्या काळामध्ये पुत्र कामेष्ठी यज्ञ केला जायचा. मायबाप हो, चांगला पुत्र मला जन्माला आला पाहिजे माझ्या पोटी म्हणून तो यज्ञ केला जायचा. आता हा यज्ञ नाही तर काय आहे? सुतप राजा सुतपराणी, कुपक राजा कुपकराणी त्या वनामध्ये बसलेत, भगवंताचं नामचिंतन करतायत. तो यज्ञ सगळ्यात मोठा यज्ञ म्हणजे कोणता आहे माहितीये तुम्हाला? जपयज्ञ. 10व्या अध्यायामध्ये भगवंतानं वर्णन केलंय. भगवान गोपाल कृष्णानं अर्जुनाला समजून सांगताना भगवंत म्हणतात यज्ञानं जपयज्ञोस्मी स्थावराणं हिमालय. अर्जुना, यज्ञामध्ये जपयज्ञ जो आहे ना हा सर्वात मोठा आहे म्हटले, सर्वात मोठा. बाकी किती यज्ञ असू द्या, कोणते यज्ञ केले, जऊ घालणे याच्यापेक्षा मोठा यज्ञ म्हणजे जपयज्ञ. सोनं दान करणे, हिरे दान करणे, सगळ्या गोष्टीपेक्षा नाम जपयज्ञ सगळ्यात मोठा आहे. म्हणून भगवंताचं नामचिंतन केलं पाहिजे. मोठा यज्ञ आहे तो, सर्वात मोठा. मग त्यांनी तो यज्ञ केला. तसा पुत्र कामेष्ठी यज्ञ ज्याला म्हणतात तो प्राचीन काळामध्ये हिंदुस्थानमध्ये व्हायचा. ती पद्धती होती. ऋषी लोक आपल्या शिष्यांना समजून सांगायचे, शिष्यांच्या पत्नीला समजून सांगायचे की या पद्धतीनं तुमचा प्रपंच झाला पाहिजे. तर तुमच्या पोटी जन्माला येणारं बाळ जे आहे ते देशासाठी, धर्मासाठी, संस्कृतीसाठी, कुटुंबासाठी आणि आपल्या गावासाठी सुद्धा उत्कृष्ट राहील. कुठे आम्हाला प्रपंच करता येतो मायबापाला? सांगा ना. खर तर या गोष्टी संन्यासी माणसानं ग्रस्त माणसाला शिकवाव्यात हीच मोठी शोकांतिका आहे. ते तुम्हाला कळलं पाहिजे, तुम्ही जाणून घेतलं पाहिजे. मी कीर्तन प्रवचनात नेहमी सांगत असतो, कदाचित तुम्हाला सांगितलं असेल, या गावात सांगितले असेल मी, की तुम्हाला बाप बनायचे, आई बनायचे, यासाठी तुम्ही कुठली परीक्षा दिली बा? डॉक्टर बनायचे तर 12वी नंतर तुम्ही MBBS जर करायला लागले, तेही सायन्स करून, तर MBBS केलं तुम्ही 4 वर्ष MBBS चा कोर्स, तर तुम्ही डॉक्टर बनता.
म्हणजे ते 4 वर्ष 12वी नंतरचे. तुम्हाला मास्तर बनायचे D.Ed करावं लागतं 12वी नंतर. आता 10वी नंतर आहे समजा D.Ed. B.Ed करावं लागतं कॉलेजला शिकवायचंय तर. तुम्हाला मिलिटरीत जायचंय तर तुमची उंची तितकी पाहिजे, त्यांच्या मोजमापामध्ये जी बसली ती छाती तितकी पाहिजे, गुडघ्याला गुडघे नाही घासले पाहिजे पळताना, नाही तर पायात पाय अटकून पडून मरून आणि दुसऱ्याची पायाला गोत्यात आणून. म्हणून असे डागेल डुगेल घेत नाही ते. तपासते पूर्ण. अंडरपॅन्टवर उभं करतात पोरांना मिलिटरीमध्ये. एक डाग सुद्धा चालत नाही. सुरमी म्हणतो की नाही आपण चेहऱ्याला, ते वांग वगैरे सुरमी वांग असं असतं ना, तर ते बी डाग चालत नाही त्यांना. ते घेतलेत ते. किती तपासून घेतात नाही का, किती चौकशी केल्या जाते त्या गोष्टीची. म्हणजे तुम्हाला मिलिटरीत जायचंय, देशाची सेवा करायची आहे, तर तुमची उंची, तुमची छाती, तुमचं वजन सगळं योग्य पाहिजे, शिक्षण सगळंच व्यवस्थित पाहिजे. त्यानंतर ट्रेनिंग, 2-3 वर्षाची ट्रेनिंग, आणि मग तुमच्या हातामध्ये बंदूक देतात. अगोदर देतात का? नाही, अगोदर नाही देत. ते वापस येताना बंदूक जमा करावी लागते. चालले घेऊन इकडं असं नाही. ते प्रत्येक गोष्ट तुम्हाला काही बनायचंय तरी त्याला वेळ द्यावा लागतो, खूप काळ त्याला लागतो. डॉक्टर, इंजिनियर, वकील, काय बनायचं त्याला वेळ द्यावा लागतो. कलेक्टर बना, काही बना, त्याला वेळ लागतोच, तितका वेळ द्यावाच लागतो. पण मला एक सांगा, तुम्हाला बाप बनायचंय, बाप. साधी गोष्ट बरं का, राग येऊ देऊ नका. हात जोडून नम्र विनंती करतो, माझ्या बोलण्याचा राग नका येऊ देऊ. तुम्हाला आई बनायचंय, बाप बनायचंय. कुठली ट्रेनिंग तुम्ही दिलेली आहे? काय परीक्षा दिल्या? काहीच नाही ना. काय शिकले तुम्ही? काहीच नाही ना. मग मला सांगा, चांगलं प्रोडक्शन तयार होईल अशी आशा का करता? चुकतं कुठं आपलं? आपली तयारीच नाहीये. सगळ्यात मोठी शोकांतिका आपली तयारीच नाहीये. प्रपंचाची तयारी, प्रपंच करण्यासाठी जे आपल्याला लागतं मटेरियल ते आपल्याकडे नाही. प्रपंच करणे म्हणजे फक्त पती पत्नीचं मिलन आणि मुलं जन्माला येणे, याला प्रपंच म्हणत नाहीत. याला प्रपंच म्हणत नाही. हात जोडून नम्र विनंती करतो, प्रपंच अत्यंत पवित्र वस्तू आहे ती. कारण या प्रपंचामध्येच संन्यासी जन्माला येतात. माझे मायबाप कुठले? संन्यासी नाही ना, तुमच्यातलेच आहेत ना. तुमच्यातलीच माझी कोणीतरी आई आहे, तुमच्यातलाच माझा कोणीतरी बाप आहे, आणि तुमच्या पोटी मी जन्म घेतलेला आहे. मी इतका जर चांगला असेल तर माझे आईबाप किती चांगले असायला पाहिजे, तरच मी चांगला जन्माला येईल ना. नाही तर नाही येणार ना, माझ्यात अवगुण येतील ना, नाही का. आम्हाला प्रपंच तरी येतो का? नाही येत. आणि कुपक राजा, कुपक राणे यांचा प्रपंच जबरदस्त आहे, लक्षात ठेवा. आणि म्हणून द्वापारीच्या 4थ्या चरणामध्ये भगवंत देवकीच्या पोटी जन्माला येतात. देवकीच्या पोटी. तर देवकीच्या पोटी जन्माला येण्याच्या अगोदर देवकीची अवस्था काय बघा. इकडे भगवान गोपाल कृष्ण खरं पाहिलं तर आपल्या महाराष्ट्राचे. कुठले? महाराष्ट्राचे. तुम्ही म्हणसाल बाबा महाराष्ट्राचे कुठले? नंदीग्राम त्या राजधानीचं नाव आहे. नंदीग्राम म्हणजे आजचं नांदेड. श्रीकृष्ण भगवंताचे जे आजोबा होते ना, आजोबा राजा सूरसेन, हा नंदीग्रामचा होता, नांदेडचा. अत्यंत सत्शील, सद्वर्तनी, सदाचारी असा तो राजा. आणि त्याच्या पोटी वसुदेवाने जन्म घेतलेला. अत्यंत देखणीय, विलोभनीय, सुंदर, आखीव रेखीव असं त्याचं चित्र काढावं चित्रकाराने एखाद्या, अशा प्रकारचा सुंदर होता वसुदेव. सत्शील, सज्जन. गंमत अशी होती की त्याच्याकडे गर्भवती मातेनं बघितलं की तिला त्याच्यासारखेच पुत्र व्हायला लागले. पहा काय गंमत आहे. पण याचा दुष्परिणाम झाला. लोकांमध्ये कुजबुज वाढली.
आणि ती वार्ता राजाच्या कानापर्यंत गेली. महाराज, तुमचा पुत्र जो आहे ना तो व्यभिचारी दिसतो, कारण त्याच्या सारखी लेकरं जन्माला यायलीत, म्हणजे प्रजेला तो चांगलं सांभाळत नाही. राजा धर्मवान होता, राजाला वाईट वाटलं. त्यांनी पुत्राला बोलवलं भरसभेमध्ये, त्याचा अपमान केला. तुलाही शोभत नाही, राजकुमार आहेस तू, प्रजा ही लेकरासारखी सांभाळावी लागते आणि तू अत्याचार लावलेस. वसुदेवाला तर काहीच समजेना. तो म्हटला, महाराज माझं काय चुकलं मला सांगा, माझी चूक माझ्या पदरामध्ये घाला, काय झालंय? अरे तुझ्यासारखी लेकरं जन्माला येतात. तो म्हणाला, याच्यात माझा दोष नाही, मी भगवत चिंतन करणारा माणूस आहे. सकाळी उठतो, प्रातःकाळी उठतो, भगवत चिंतनामध्ये माझा वेळ सूर्योदयापर्यंत जातो आणि त्यानंतर मी स्नान करतो, गंगेला स्नान करतो. राजकुमार आहे पण गंगेला स्नान करतो. मग नंतर मी भगवंताची पूजा करतो आणि त्याच्यानंतर मी राजवाड्यामध्ये येतो. मग पुढे बाकीचे कामं. मला कशा या गोष्टीला वेळच मिळत नाही. कुण्या माऊलीकडे मी बघितलेलंच नाही आहे, आणि एखाद्या माऊलीकडे मी बघितलं असेल तर त्या माऊलीमध्ये मी माते समान तिला पाहिलेला आहे. बरं, राजा म्हटलं याचं का होतंय? त्याच्या लक्षात आलं, माझ्या चांगल्या वागण्याचा परिणाम या माऊल्यांवरती झालेला आहे. बघा, तुम्ही चांगलं वागलं ना माणसाने एखादा, तर त्याचा परिणाम सगळ्यांवर होतो, परिसरावर होतो, सगळ्या परिसरावर होतो. मंदिराच्या आजूबाजूला आपल्याला बरं का वाटतं, चांगलं का वाटतं? त्याचं कारण मंदिरामध्ये देवधर्म चालतो, पारायण चालतं, स्मरण चालतं, मंदिरामध्ये दंडवत चालतात, आरती चालते, पूजावसर चालतो, या सगळ्या धार्मिक गोष्टी चालतात तिथे. त्याच्यामुळे मंदिराच्या आसपासचा परिसर प्रसन्न वाटतो. मला सांगा, तुमच्या घरामध्ये जर सगळं चाललं तर, जे मंदिरात तुम्ही करता तेच जर तुमच्या घरामध्ये तुम्ही सुरू केलं तर तुमचं गावच मंदिर बनून जाईल. हे का? तुमचं गावच मंदिर बनून जाईल, अख्खं गाव बनून जाईल मंदिर. मग ते वातावरण पूर्ण त्या मंदिराच्या भोवती जसं प्रसन्न आहे तसं तुमच्या घराच्या भोवती प्रसन्नता, परिणाम होत असतो. लक्षात ठेवा चांगल्या गोष्टीचा. तसा परिणाम झाला, त्याच्या लक्षात आलं. तो म्हणाला, तुम्ही मला काढून देताय राज्यातून, मी जायला हरकत आहे. त्याच्या पहिल्या पत्नीचं नाव आहे रोहिणी, वसुदेवाच्या. रोहिणीला घेतलं, रथामध्ये टाकलं आणि त्यांनी उत्तर भारताचा रस्ता धरला. पण जाताना असं सांगितलं, एक काम करा, हे नंदीग्राम नावाचं जे नगर आहे ना, त्या नगराच्या भोवती वेसीवरती, दरवाजावरती तुम्ही दगडाचे नंदी करून बसवा. त्यांनी नंदी करून बसवले, आखीव रेखीव अशा प्रकारचे. आणि मग त्या वेशीमधून गायी यायच्या जायच्या, त्या नंदीकडे आकर्षित व्हायच्या, नंदीकडे बघायच्या नुसत्या. त्या गायींना त्या दगडी नंदीसारखे वासर व्हायला लागले. तोपर्यंत लोकांच्या लक्षात आलं की अरे, आपला राजपुत्र खरंच चांगला होता. पण आता मात्र गोष्ट हातातून निघून गेली होती. वसुदेव आता उत्तर भारतात जाऊन पोहोचला होता. त्या काळामध्ये नंद बाबा म्हणजे नंद जो आहे त्याचा भारतामध्ये दुधाचा, गायींचा व्यवसाय होता. लक्षात ठेवा, गायी तिकडून उत्तर भारतातून इकडे यायच्या त्या काळामध्ये, द्वापार युगामध्ये. आणि नंद बाबाकडे भारतामधल्या सगळ्या भागातल्या गायी, वेगवेगळ्या नस्लच्या गायी त्याच्याकडे त्या होत्या. गायी किती होत्या त्याचं वर्णन आलेलं आहे ग्रंथामध्ये. नवलक्ष धेनो महा पंचवर्णासी मिश्रित पहा, 26 वंगाडी सहस्र 10 मुख्य जगदा मा. 26 वंगाडी सहस्र 10 मुख्य जगदा मा. 5 रंगाच्या गायी, नवलक्ष धेनो मा. आणि 9 लाख गायी आहेत गोकुळामध्ये. किती गायी आहेत? 9 लाख. 5 रंगाच्या 9 लाख गायी, 10,000 सवंगडी आहेत भगवंताच्या सोबत, असं वर्णन आलेलं आहे. आता हे म्हणलोय कशामध्ये सांगू? आरतीच्या भागामध्ये गोवर्धन नावाचा एक चॅप्टर आहे, त्याच्यातलं आहे.